साई माई सकाळ मित्रांनो, आज आहे दिवस 3रा आणि आज आहे गुढीपाडवा। तर मित्रांनो, गुढीपाडव्याच्या व नूतन नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तर मला माहिती आहे ब्लॉग जरा असं चालू होत आहे, पण जरा समजून घ्या, जरा कामात होतो पण ब्लॉग असा चालू करतो आहे। आता आपण लगेच पुढे जाऊया। दीप माझ्या देव तो अंतरी, साई नंदा दीप माझ्या देव तो अंतरी। पालखी संगी निघालो मी साई दरबारी, पालखी संगी निघालो मी साई दरबारी। नंदा दीप माझ्या देव तो अंतरी, साई नंदा दीप माझ्या देव तो अंतरी। पालखी संगी निघालो मी साई दरबारी, पालखी संगी निघालो मी साई दरबारी। साई बाबाचा मला लागला या छंद, साई भजनात मी होतो या धुंद, साई भजनात मी होतो या धुंद, साई भजनात मी होतो या धुंद। आता पालख्यांची भेट होऊ शकते। ही पालखी आहे साई स्पर्श मध्ये आपली मंडळ 4 कोप आणि आपली पालखी तिथे आहे। साई माई सकाळ मित्रांनो, आज आहे दिवस 3रा आणि या दिवस 3ऱ्याची साई माई पहाट झालेली आहे। मी याच्या आधी सुरुवात केलेली ब्लॉगची, पण तिथे थोडासा गाड्यांचा आवाज जास्त होता, त्या कारणामुळे मी परत एकदा सुरुवात करतोय। तर आताच ह्याच्या आधी तुम्ही जे बघितलं ते होतं ग्रेट भेट चारकोपची श्री साई स्पर्श पालखी आणि जोगेश्वरीची श्री साई नंदादीप पालखी मंडळ यांची ग्रेट भेट झाली होती। आम्ही आता तिथे त्याच्यासाठी थांबलेलो। आता आपण आपली पदयात्रा परत एकदा चालू केलेली आहे। मला नाही माहीत मित्रांनो इथलं किती क्लिअर येत असेल किंवा किती क्लिअर दिसत असेल, आयफोन जस्टिस नसेल करत, पण हा रस्ता चिकडपर्यंत जातो आहे। तिकडपर्यंत फक्त आणि फक्त पदयात्री आहेत, फक्त आणि फक्त साईंचे सेवेकरी आहेत। 3-4 पालख्या मिक्स आहेत। साई सेवक, साई नंदादीप, साई ईश्वर, साई युवा, अशा 4-5 पालख्या एकत्र चालत आहेत। पालखी खरं पुढे आहे। माझा थोडासा पाय दुखतोय म्हणून मी पाठी आहे मित्रांनो, माझा थोडासा पाय दुखतोय म्हणून मी पाठी आहे मित्रांनो, सॉरी। पण ट्राय करेन थोडंसं आता काहीतरी आराम करायला आणि संध्याकाळी परत एकदा पालखीवर। हे माझ्याबरोबर दोघं इंडिया टीमला खेळायला बघा दोघं चाललेत। एक विकेट कीपर,
एक रोहित शर्मा फॅन, एक विराट कोहली फॅन. हा जो आहे तो विराट कोहली, हा जो आहे तो रोहित शर्मा. पीछे रहेगा तो ज्यादा ही पीछे हो जाते हैं. अरे कसम से सनी द स्टंट मास्टर. इधर नाचेंगे तो हा बघा टकला टकला वाटतं माहितीये तू. टकला वाडी नको ती नको ना. नको नको बाबा अजिबात नको. 4 का 5 किलोमीटर राहता. आम्ही मित्रांनो आम्ही एकदम मागे आहे. 4-5 किलोमीटर नाही, 2 किलोमीटर. 2 किलोमीटर 2 किलोमीटर मागे आहे. पालखी पासून 2 किलोमीटर मागे आहे. आणि आमची पायाची आता वाट लागलेली आहे. आता तिकडे आम्ही मालिशवाला बोलवलेला आहे. मालिशवाला हरियाणाला राहतो. हा नाव घेऊ शकत नाही, सॉरी. अरे मालिशवाला आम्ही इकडे बोला, असं काही टेन्शन नाही. मालिश पण आमचा मालिशवाला असा आहे ना, 4 शिव्या खातो पण काम करतो. पण कसली मालिश करतो ती त्याला पण नाही माहिती. असर फक्त 2 मिनिटासाठी होतो. मेन मालिशवाला तर मागेच आहे एकदम. काही केलं पण एकदम मागे एकदम. म्हणजे कंच बघा काय चाललंय. म्हणतात थोडा पाठी आहे साईड हो. रेलगाडी खेळत आहे ते लोक. काय बोलणार एकदा. बांधील की काय बोलायचं काय नाही. देवा देवा. तर मित्रांनो फायनली आपण नाश्त्याच्या हॉल्टला पोचलेलो. फक्त 5 मिनटं बाकी होती तेव्हा पोचलेलो. आणि नाश्ता करायचं मन नव्हतं, कारण जर नाश्ता केला तर पोट भरणार आणि पोट भरलं तर परत आळस येणार. म्हणून आम्ही नाश्ता नाही केला. पप्पा इथे चाय मारली आणि आता आपण परत निघालो आहे आपल्या हॉल्टकडे. तर मित्रांनो फायनली आपण आपल्या दिवस 3ऱ्याच्या हॉल्टवर पोचलेलो आहे. ते आहे दुपारच्या हॉल्टवर पोचलेलो आहे. तर या आपण आता शहापूरमध्ये आहोत. शहापूरमध्ये श्री साई सेवा मंडळ म्हणून आहे, तिथे आपण थांबलेलो आहोत. आणि मी थकलो आहे आता.
तुम्हाला मगाशी बोलत होतो माझे पाय दुखत आहेत, पण जशी मी निशाणी पकडली सगळं दुखणं वगैरे बंद झालं आणि मी तिकडपर्यंत पोचलो. पण आता माझ्यात ताकद नाही, सो मी थोडा वेळ झोपतो. उठल्यावर आंघोळ वगैरे केल्यावर आपण भेटू, बोलू. तोपर्यंत पुढे पण वापरू काय काय उठे तिसऱ्या दिवसाचं आपण जेवण जेवतो आता. जस्ट झोपून आलोय. ह्या लोकांचे आंघोळ पण झाले. मी डायरेक्ट यशवर आंघोळ बाकी आहे. झाले ना. आणि कशी पण आंघोळ बाकी आहे. आली माझी. आमची जागरांची झाली आहे, तुझी आणि याची. बघू शकता आपला भाऊ आलेला आहे आपल्याला फक्त भेटायला. कालच्या ब्लॉगमध्ये कौस्तुभ होता, आजच्या ब्लॉगमध्ये देऊ. काय कामाचं नाही पण काम केलंय भाऊने. आम्हाला बॅनर पाहिजे होता झोपण्यासाठी, तर एक बॅनर घेऊन आलाय. अजून काय असेल तर तू इथे ना, तू कसं वाट. आणि मी झोपलेलो, मी मगाशी झोपलेलो तेव्हा हा येऊन मला मारत होता. पण मी जसं कोमामध्ये जातो झोपल्यावर, मला कोण नाही उठवू शकत. मी झोपलेलो, गाड मला मारतोय वगैरे. मला नंतर बोलले सगळे की हा मारतोय. आणि मारण्यासाठी हा बोललो. व्हिडिओ पण काढली. ज्यांना मी बोललोय ना हा मेंटली गेलाय, त्यांनी समजून घ्या की हा मेंटली येईल काय. अशा प्रकारे भावाचा ब्लॉग चालू आहे आणि आम्ही दुपारच्या हॉल्टवरून रात्रीच्या हॉल्टला जायला निघालो. ओम साईराम. ओम साईराम. साईराम. आज आयपॅड पकडण्याची वारी सुजालवर आली आहे. आज सुजालने पकडलं आयपॅड आणि आज पण हे दे अर्धवट काम केलेलं आहे. एक्सपोर्ट मारायला अक्कल नाही. गाणे राहिले.
नंदादीप माझ्या देव तो अंतरी, साई नंदादीप माझ्या देव तो अंतरी. पालखी संगी निघालो मी साई दरबारी, पालखी संगी निघालो मी साई दरबारी. नंदादीप माझ्या देव तो अंतरी, साई नंदादीप माझ्या देव तो अंतरी. पालखी संगी निघालो मी साई दरबारी, पालखी संगी निघालो मी साई दरबारी. साईबाबाचा मला लागला या छंद, साई भजनात मी होतो या धुंद. साई भजनात मी होतो या धुंद, साई भजनात मी होतो या धुंद. काय वर्णावा आज मी आनंद, संगतीला माझ्या जणू सारे भाऊ बंद. साई वारी लई भारी जाती सुखाची अदारी, साई वारी लई भारी जाती सुखाची अदारी. पालखी संगी निघालो मी साई दरबारी, पालखी संगी निघालो मी साई दरबारी. नंदादीप माझ्या देव तो अंतरी, साई नंदादीप माझ्या देव तो अंतरी. पालखी संगी निघालो मी साई दरबारी, पालखी संगी निघालो मी साई दरबारी. कशाची ती आज मला नाही, काळजी घेणारा आहे माझा साई, काळजी घेणारा आहे माझा साई. अहो पटेली मध्ये जो चाललाय ना असाच रिटर्न येशील. तर आपण थांबूया. हा ठीक आहे, एकटा जातोय. बाय. वतन लाईटी बंद करा. भिकारे भिकारे भिकारे. अरे तो दिसत पण नाही वाटते दोन्ही हात. लाईट दिसली पण म्हणताना दिसत आहे बघा. लाईट दिसली म्हणताना दिसत आहे, म्हणताना दिसत आहे. नंदादीप माझ्या देव तो अंतरी, साई नंदादीप माझ्या देव तो अंतरी. पालखी संगी निघालो मी साई दरबारी, पालखी संगी निघालो मी साई दरबारी. नंदादीप माझ्या देव तो अंतरी, साई नंदादीप माझ्या देव तो अंतरी. पालखी संगी निघालो मी साई दरबारी, पालखी संगी निघालो मी साई दरबारी. साईबाबाचा मला लागला या छंद, साई भजनात मी होतो या धुंद. साई भजनात मी होतो या धुंद, साई भजनात मी होतो या धुंद. काय वर्णावा आज मी आनंद, संगतीला माझ्या जणू सारे भाऊ बंद. साई वारी लई भारी जाती सुखाची अदारी, साई वारी लई भारी जाती सुखाची अदारी. पालखी संगी निघालो मी साई दरबारी, पालखी संगी निघालो मी साई दरबारी. नंदादीप माझ्या देव तो अंतरी, साई नंदादीप माझ्या देव तो अंतरी. पालखी संगी निघालो मी साई
माझा साई. काळजी घेणारा आहे माझा साई, काळजी घेणारा आहे माझा साई. तन मन माझे मी वाहिले त्या पायी, साई रूपात मला दिसते माझी आई. साई वारी लई भारी साथी सुखाची आधारी, साई वारी लई भारी साथी सुखाची आधारी. पलकी संग निघालो मी साई दरबारी, पलकी संग निघालो मी साई दरबारी. नंददीप माझा देव तो अंतरी, साई नंददीप माझा देव तो अंतरी. पालखी संग निघालो मी साई दरबारी, पालखी संग निघालो मी साई दरबारी. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. 18 वर्ष पदयात्रा करता करता एवढं लक्षात आलं की थोडासा हा जो पट्टा आहे म्हणजे शहापूरपासून तो पुढे खर्डीपर्यंत हा जरासा कोरडवाहू पट्टा आहे आणि ह्या भागामध्ये तसा साई भक्तांसाठी पदयात्रेसाठी खास असा थांबा म्हणून उपलब्ध नव्हता. पण शिर्डीच्या साईनाथांची अर्थात साईनंदाजीपाची कृपा झाली आणि बाबांनी या इथे अर्थात हे आडगावपासून 2.5 ते 3 किलोमीटरवरती हे स्थान आहे. तुम्ही तिथून आलात तर तुम्हाला तिथे आल्यानंतर गैबनशाह बाबाचा दर्गा यायसाठी एक 600 मीटर अलीकडे एक तुम्हाला डाव्या बाजूला म्हणजे लेफ्ट साईडला एक वळण दिसेल. तिथेच तुम्हाला रेल्वे ब्रिज खालून यायचा एक पूल दिसेल. म्हणजे तिथपासून इथपर्यंतचं अंतर साधारणतः एक 300 मीटर आहे. आणि हा साईबाबांचा इथे साई थांबा कायमस्वरूपी इथे बनलेला आहे सर्व भक्तांसाठी. आणि या थांब्यात येताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची बिदागी देणगी वगैरे काही द्यायची नाही. मात्र इथे येणाऱ्या प्रत्येक साई भक्तावरती एक निर्बंध आहे की त्याने इथे किमान 11 वेळेला तरी ओम श्री साईनाथाय नमः हा मंत्र जपायचा. ही एवढी एकच अट आहे, बाकी काही नाही. हे सर्व साईंची आणि साई नंदादीपातर्फे स्वर्गीय श्री गजानन विधाते यांच्या स्मरणार्थ साईचरणी समर्पित आहे. आमचे मित्र उदयवर्तक यांनी आम्हाला पहिल्यांदी बोट धरून शिर्डीपर्यंत पायी आणलं. त्यानंतर 18 वर्ष आम्ही चाललो. पण या साई थांब्याची प्रेरणा आणि हा साई थांबा इथे असावा किंवा बाबांची पालखी यासाठी माझे परम मित्र माझे वेलविशर अशोकानाजी कदम यांच्या प्रेरणेतनं हा जो साई नंदादीपाचा सोहळा चाललेला आहे त्याच्या अंतर्गत हा साई थांबा यापुढे सर्व साई भक्तांसाठी उपलब्ध असेल. जय साईनाथ. जय साईनाथ.
साई माई रात्र मित्रांनो, दिवस तिसरा समाप्त झालेला आहे. आता तुम्ही पाहू शकता रात्रीचे 1:30 वाजलेले आहे. 1:30 तर आम्हाला इकडनं 3 वाजता 3:30 वाजता उठायचं असतं आणि अर्धा तास आम्हाला ब्रश वगैरे करायला भेटतो. तर आम्हाला 4 वाजेपर्यंत निघायचं असतं, कारण की आम्हाला दुसऱ्या हॉल्टला पोहोचायचं असतं. सकाळी 10 वाजेपर्यंत आम्ही दुसऱ्या हॉल्टला पोहोचतो. मग आमचा रेस्ट वगैरे असतं. मग परत आम्ही चालायला येतो संध्याकाळी 4 वाजता. मग परत रेस्ट टाईम असतो. मग आता सगळ्यांना झोपायला फक्त 2 or 3 hours भेटलेले आहेत. तर आता सगळी झोपायची वेळ आहे. तर हा व्हिडिओ इथेच संपत आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुमचे विचार माझ्यापर्यंत पोचवा. जशी ह्याची एंट्री आली तसे तुमचे विचार पण येऊन दे, तर जरा बरं वाटते. आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. ॲज युजल आपली शायरी, जब दुनिया से उम्मीद नहीं थी तब आप ही का सहारा था मेरे साई. जब दुनिया से उम्मीद नहीं थी तब आप ही का सहारा था मेरे साई. जब दुनिया ने नकारा था तब आप ही ने संभाला था मेरे साई. तब आप ही ने संभाला था. बोलो ओम साई राम.